या मुंडे कुटुंबापासून ते बाकीचे त्याचे आमदारांचे त्याचे सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही, नाही तर तुमच्या सगळ्या अजिताला पाडून टाकू आम्ही. नाही ते गांजवळ धरू नका. स्वतःचे भावच मारलाय त्यांनीच मारलाय. काही मुळे धडक असतात आपल्याला तिथं धंदे जमत नाही. तुम्हाला त्यांना वेळ देऊन यासाठी देऊन आरोग्य अटक करावं लागतं नसता एवढंच म्हणलं. माझे भावजाईचा कुटुंब उघड्यावरती आलाय, उन्हात पडलाय, जीव गेला तरी मी त्या कुटुंबासाठी लढणं असं तुम्ही म्हणायला पाहिजे. तिथे लेख रमणात पडले, तुम्हाला लाटा वाटला पाहिजे, मंत्रिपदासाठी येडे घालायला लागला, लाट मारायला पाहिजे तुम्ही. यासाठी निघू नका, हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना मी सांगता. इतकी नीच आणि नीतिमत्ता तुमची नसली पाहिजे. अरे तुमची ती बहीण आहे, तिचं कपाळ उघडं पडलंय, तिचे लेख रमणात पडले, तुम्हाला लाटा वाटल्या पाहिजे, मंत्रिपदासाठी येडे घालायला लागला, लाट मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला. माझा भाऊ मेला, माझे भाऊजाईचं कुटुंब उघड्यावरती आलंय, उन्हात पडलंय, जीव गेला तरी मी त्या कुटुंबासाठी लढणं असं तुम्ही म्हणायला पाहिजे. उलट तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहित नसत. पळेतून मुंडे कुटुंब निघलं की तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हरवल्यासारखा नुसता मुख्यमंत्र्याकडे येड घालत होता. त्या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो यापेक्षा अंडे देणारी कोंबडी बरी. एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्लर चाळे घेतो. एक लेखबाळ आपल्या आणि त्या आईबापा पलीकडे बसले, चालता येत नाही त्यांना, आपल्या लेकराच्या न्यायासाठी वन फिरायला लागले. काय जीव तुटत असं सोन्यासारख्या लेकरं त्यांच्या डोळ्यासमोर नाहीये. या वयात त्यांना लेकाला खांदा द्यायची वेळ आली. या वयात लेकाला खांदा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आली आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगता. यासाठी निघू नका, हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगता. म्हणून तुम्ही एका दिवसात 5 ते 6 चक्रा मारल्या. सह्याद्री वर्षावर त्या अजितदादांच्या तिथं त्यांनी दिलं वाटतं हुसकून. काय करणार, याला दमत एक दुसरं काही येतच नाही. काडी करता येते फक्त काडी. बेट्या संपून जाशील त्यांच्या नादी लागू नको. उलट मध्ये टाक टोळी ती. माझा मुख्यमंत्र्याला सरळ सांगणार, आरोपी धरल्याने सोडायचे नाही. चौकशी केली ते आढळून नाही आला, आढळून फडळून आम्ही ऐकत नसतो. जिल्ह्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही मी, एक चाक सुद्धा बीड जिल्ह्यात. आम्हाला बाकी काय माहित नाही, धरला की सोडायचा नाही. आणि जेवढे त्या ताईने नावं दिले ते सगळे मध्ये पाहिजे, एक पण त्याच्यातला सुटता कामा नाही. आणि ज्याच्या ज्याच्यावर अन्याय होतो ना, मी आहे ना, तुम्ही कथा कशी येऊन सांगा मला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, नीटच करतो सगळं. दबून राहू नका, मरताल. दबून राहू नका, मरताल. भेऊ नका. तुमचा एवढा मोठा मसाला भुक्की टाकून करीत माणसाला काय वारण वारं नाही फार नाही. मला आत्ताच वारं कळलं एवढ्या. तुम्ही सांगितलं जायला मी थोडा आणखी मागच्या वयाने पाहिजे, आणखी निभा त्यांच्या रेलचा पाहिजे होतो. आता वारण फारं सगळं समुद्रात देऊन बोलीलं असतं काय ठेवून. आणि यांना जर ठेप्याला नाही आणलं SP साहेब आणि गृहमंत्री साहेब, आम्ही नीट करणार आहेत बरं का. म्हणून जरा बोललो ते करीत असतो. आम्ही नीट करणार आहे त्यांना. टोळी आम्ही सोडणार नाही. लाभार्थी टोळी तुम्ही नाही जेर बंद केली तर आम्ही नीट करणार. आपलं खुलं आणि जाहीर असत. त्यामुळे जे आरोपी धरायचे ते चौकशी करून सोडून द्यायचे नाही, ते कायम जेलमध्ये ठेवायचे. जेवढे नावं दिले त्यातला एकही सोडायचा नाही, कोणा सापडा नाही. हे नाटक आम्ही ऐकणार नाही. त्यांच्या ज्या काय मागण्या कुठच्याही काळात असू द्या आम्ही खंबीर आहे. आणि तुम्ही दोघं जण येत राहिले ना, 2 तास तुम्हाला काय करायचं, तुम्ही फक्त दोघं लेट राहा आणि तिसरा एक जोडीदार मिळेल तुम्हाला. देऊ काय नाव आहे बाबा त्या कॅसेटी जवळ माल येऊ उकडून आणलंय काय काय नाही.
खराब माल आहे, मरणाचा माल आहे. फक्त या बीड जिल्ह्यातल्या जनतेने त्या मालाचा उपयोग करणं गरजेचं. माल म्हणजे नोटा नाही बरं का, नाही व्हायचं मला तिसरा खेळ. एवढी माहिती आहे ते सांगायला लागलं माणसात डोकंच बंद पडतं. एवढी माहिती इतके क्रूर लोक असायला नाही पाहिजे. तुमचे किती असू द्या, ते तुमचे बाप्पा वंदळेचा प्रश्न आहे, तो सुद्धा मध्ये घालतो. तुम्ही अर्ज द्या, मध्ये घातला. त्यांच्या आईवडिलाला जेवढे जेवढे येत तुम्ही पुढे तुमचं महादेव गीतेचं असेल, तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका म्हणलं ना. चूक नसेल तर तुमचा माणूस बाहेर येणार, आणि जे कधीच मध्ये जात नाही ते मध्ये जाणार. आणि पर्यावरणाला टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. तुम्ही संधी दिली म्हणून हे त्यांना करता. तुम्ही संधी दिली नसती तर हे त्यांना करताच आलं नसतं. ते आमचे देशमुख साहेब एकटे इंडिया देते, त्यांना खातं का कोणी? आता हे जॉईंटच करतो मी. थांबा तुम्ही झालं मी आहे ना असा जॉईंट करतो ना, दलित मुस्लिम मराठ्याचा तिथं. ते म्हणले पाहिजे आता यांच्या वाऱ्याजवळ जायचं टेन्शन यायला लागलं. हा भाई करायला लागलं बरं का, 2 भाई बसलात तुम्ही. हा वनदेव जे होईल का ते होईल, आता वनदेवच्या एकदा मीटच करायचं, सोडायचं नाही. मला हिंदी पटकन शिका, कारण मला आता मुंबई जायचं 29 आवडलं. तिथे हिंदी चॅनलवाल्याला मला बोलायला लागत. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. मुंडे कुटुंबाला 100% न्याय देणार आहेत. तुम्ही कसलीच काळजी नाही करायची. तुम्हाला दिल्या असेल तर 7-8 पाळले. 2च फोन लावले, फक्त 2च लावले दादा, जास्त नाही. हा मी म्हणलं त्या देशमुख आपल्या मुंडे कुटुंबावर अन्याय झाला, तुम्हाला त्यांना वेळ देऊन यासाठी देऊन आरोपी अटक करावं लागतं नसता. एवढंच म्हणलो. आपण कुठला एक शब्द बोलला किंवा मी धरतोय सध्या जातीच्या मेळाव्यात जातो, मायच्या मेळ असं म्हणतो. मायच्या सगळं कुटुंब उघड्यावर पडलं, इथं काय हाल चालले, लेकरा बाळाचे मायचे. कसा आनंद वाटतो यार साजरा करावा. आपल्या घरात एवढं मोठं दुःख आहे, मंत्रीपद पाहिजे, जातीला न्याय देण्यासाठी असावं. 100% टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. जातीचे लोक मारण्यासाठी मंत्रिपद पाहिजे तुम्हाला. आपल्याच पक्षाचे नेते संपविण्यासाठी मंत्रिपद पाहिजे तुम्हाला. अजितदादांनी त्यांना जवळ हे सगळं धोरण लागत नाही, सगळे गुन्हे या मुंडे कुटुंबापासून ते बाकीचे त्याचे आमदारांचे त्याचे सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही. नाही तर तुमच्या सगळ्या अजितदादा पाडून टाकू आम्ही मग. नाही ते गांजवळ धरू नका. स्वतःचे भावच मारलाय, त्यांनीच मारलाय. मग धडक असतात आपल्याला तिथं धंदे जमत नाही. कस काय बोलला नाही म्हणजे आता मी जर एखाद्या मॅटर मध्ये बोलत नाही तर त्याचा अर्थ असा होतो मी त्या खुनात सहभागी. तुम्ही बोलत कस का नाही? तुम्ही बोलत कस का नाही? हे बघा, दिखाऊपणा करायचा असता तर मी या मॅटर मध्ये आलो असतो. मी तुम्हाला सिद्ध करून दिले आम्ही तुमच्या सोबत येत. दाटून यायचं असतं तर तुम्हाला न्याय मिळसर हलणार नाही. तुम्ही काळजी करायची गरज नाही. आम्ही आहेत आणि नुसतं तुमचं सगळं चालत राहायचं. उगा मोर्चात काय काय काय